मित्रांनो, मुंबई हायकोर्टानं एकनाथ शिंदे सरकारला फटकारलेला आहे. कारण आहे आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन. आता आरटीईच्या नुसार जर पाहायला गेलं तर प्रत्येक शाळेला, ती खाजगी असो किंवा सरकारी असो, त्यामध्ये 25% जागा ह्या आरक्षित असतात त्या आर्थिक दुर्बळ घटकांसाठी. आणि त्यानुसार प्रत्येक मुलाला, म्हणजे तो गरीब असो श्रीमंत असो, त्याला प्राथमिक शिक्षण चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये घेता येतं. आता याच आरटीई वर आपल्या एकनाथ शिंदेने एक बिल पास केलं होतं 9 फेब्रुवारीला. आता त्या 9 फेब्रुवारीच्या बिलानुसार जर पाहिलं तर आरटीई मध्ये ज्या शाळा येतात त्या शाळेंना एक सवलत मिळाली. म्हणजे तुम्ही मनमानी कारभार तुम्ही तिथं करू शकता, तिथं गरिबांकडून सुद्धा फुल फी आकारू शकताय, असं ते ऍक्ट होतं. की सरकारी शाळा ज्या ठिकाणी आहेत त्याच्या 1 किलोमीटर परिघामध्ये जर तुमची शाळा येत असेल तर तुम्ही पूर्ण फी वसूल करू शकताय. या अंतर्गत जर पाहायला गेलं तर गरिबानं आणि श्रीमंतानं वेगवेगळ्या शाळेत शिकलं पाहिजे, असा संदेश जात होता.